बारी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण निघालो मुंबईला। आज तिथून ते मुंबई प्रवास होणार आपला आणि ते आपल्या दादाच्या गाडीमधून होणार आहे, रिक्षामधून। तर बघूया आज प्रवास कसा होतो ते आणि प्रवासातील काही तुम्हाला क्षण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर रोहित बारी यूट्यूब चॅनलचे लेखन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्याबरोबर माझ्या वहिनी छोटा दादा आहे, मोठा दादा तिकडे गाडी चालवतो आहे। त्याच्याकडे आम्ही सगळे निघालो मुंबईला। चला तर सुरू आहे प्रवासाला। मी आता CNG टाकायला थांबलेलो आहोत आणि मागे पाहू शकता केवढी मोठी लाईन आहे। आता CNG टाकून आम्ही थोड्या वेळात निघून जातो इथून। इकडे बघ, इकडे बघ, अरे इकडे बघ, अरे इकडे बघ। पुढे आम्ही गणपती पाहायला जाणार आहोत। आता निघालो आहोत गणेश गल्लीचा गणपती पाहण्यासाठी। माझ्याबरोबर माझा छोटा बंधू पण आहे, पाहू शकता। दोघंजण आता रस्त्यावरती फिरणार आहोत, एक मस्त मजा एन्जॉय करणार आहोत। तर आता गणेश गल्लीमध्ये जाऊया। मंदिर माहिती आहे मध्य पाहू शकता या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग स्थापन केलेलं आहे। पाहू शकता समोर। बोल
आपण आता पाहायला आलो आहोत परळचा राजा. परळचा राजाचं दर्शन झालेलं आहे. हे आपल्या जवळच या दादामुळे आपल्याला आज परळचं महाराजाचं दर्शन झालेलं आहे. तर आपण आपण आता आलो तर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला. तर बघूया किती वेळामध्ये दर्शन होतं इथे. खूप अशी गर्दी आहे, एकमेकाला धक्काबुक्की करत सगळी लोक आहेत. त्या ठिकाणी माझा छोटा भाऊ स्वयंसेवक असल्यामुळे मला तासाभरात लालबागच्या राजाचं दर्शन मिळालं. मग आम्ही आलो पंचगंगा या ठिकाणी. ह्या ठिकाणी माझा जवळचा मित्र असा सुमित पाटील या दादाने खूप सुंदर अशी एक मानवी संदेशच आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी. आणि त्याच्या माइंडमध्ये असं वेगवेगळ्या आयडियाज येत राहतात. काही कारणामुळे त्याची थोडी मुलाखत घ्यायची होती पण ती मिळाली नाही, कारण तो दादा थोडा बाहेर गेला होता त्यामुळे. व्हेरी गुड, मस्त वाक्य आहे. इकडे पाहिजे एकत्र पाया पडला. यहाँ पे हमेशा कुछ ना कुछ ऐसे ही बनाते हैं. कभी बॉटल का